ह्याने जी गल्ली बनवून टाकली गल्ली, लोककल्याणकारी राज्यासाठी ही भूमिका आहे तुमची, हा प्रश्न तुम्हाला महाराष्ट्र नक्की विचारेल. 2019 में अजित पवार को फिर पार्टी में लेना कहीं ना कहीं ये सबसे बड़ी बात ऐसा है. मैं मेरी भूमिका स्पष्ट, मैं तभी भी दिल से नाराज था जब उनको पार्टी में लिया गया, क्योंकि वो व्यतीत शरद पवार हमने देखे थे, और वो झूठ मूठ की बातें बताना हमेशा कि मी कधीतरी तोंड उघडीन, मी कधीतरी तोंड उघडीन, और डरावना माहौल तैयार करना, यही काम वो कर सकता है, बाकी कुछ नहीं काम कर सकता है. ये नहीं बताएगा कि शरद पवार ने मेरे को, मैं भाग जाने के बाद भी मेरे को उप मुख्यमंत्री बनाया, ये नहीं बोलेगा कभी. लेकिन जनता जानती है ना, राज लोकतंत्र में अगर चाबी किसके हाथ में है तो वो आम जनता है ना. आम जनता जानती है ना तुम भागे कैसे थे, कौन से प्राइवेट प्लेन से उड़ गए थे, कैसे तुम्हारे 2 दिन फोन ऑफ थे, और फिर तुम कैसे आए, फिर कैसे कॉम्प्रोमाइज हुआ. और दुनिया को नहीं मालूम, हमको तो मालूम है ना. इतने दिन हम शांत बैठे थे कि वो शरद पवार के लाडले थे, तो हम कुछ नहीं बोलते थे. पर अगर शरद पवार जी का सबसे ज्यादा इस्तेमाल सत्ता में अगर किसी ने किया होगा तो वो अजित पवार है. उनको बोलो हिंदी में एक भाषण करे. राष्ट्रीय अध्यक्ष ना जो अभी तो घोषित नहीं, इलेक्शन कमीशन ने कहा कि उनका चुनावी बराबर नहीं है, उनको बोलो एक हिंदी में भाषण देके दिखावे दिल्ली के तालकटोरा स्टेडियम पे, एक इंग्लिश का भाषण देके दिखावे यूएनओ में. जितने वो पढ़े उतने ही शरद पवार पढ़े. तभी तो इतने चैनल्स नहीं थे, इतने न्यूज़पेपर नहीं थे, ये नहीं था, वो नहीं था, तो भी शरद पवार का भाषण यूएनओ में हुआ, शरद पवार का भाषण देवोस में हुआ. पूरा दुनिया के इकोनॉमिक वर्ल्ड में, एग्रीकल्चर वर्ल्ड में शरद पवार जी को जाना पहचाना जाता है. खुद मनमोहन सिंह ने कहा कि मेरी लिबरल इकोनॉमी का जो थॉट प्रोसेस है उसको ताकत मुझे कहां से मिली, तो व्यक्ति का नाम शरद पवार है. मनमोहन सिंह ने दावोस में 91 में शरद पवार जी जब गए थे, उसके बाद ये मनमोहन सिंह ने कहा था, who is considered to be father of ये सब लिबरलाइजेशन. और जो 10 साल भारत ने निकाले, जब इकोनॉमिक डाउनफॉल हुआ पूरा विश्व में, भारत का उसको तकलीफ नहीं हुआ, भारत को अमेरिका उड़ गई थी, तब भी मनमोहन सिंह ने भारत संभाला. वो मनमोहन सिंह कहते हैं कि मेरे लिबरल इकोनॉमी का जो थॉट प्रोसेस था, जो मुझे भारत में लाना था, उसका सबसे बड़ा सपोर्टर और जिसकी ताकत मुझे मिली, उसका नाम है. चुनाव आयोग द्वारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्ष शरद पवार नाम तो दे दिए गए, लेकिन चुनाव चिन्ह क्या होगा आपके माध्यम से, क्या टीम चूज वहां पे रखेंगे? पवार जी तय करेंगे, वो मेरा काम है. ही इज आवर बॉस, और हम वो नहीं है कि बॉस को कुछ सूचित करेंगे, बॉस के आगे जाएंगे. नहीं, जिएंगे मरेंगे उसके. सर अमित शहा म्हणाले होते येणाऱ्या काळामध्ये राहिली प्रादेशिक शिल्लक राहणार नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील हे झुकत नव्हते, म्हणून त्यांची पार्टी फोडून किंवा त्यांच्या त्या कार्यक्रम. महाराष्ट्रातली जनता हुशार आहे, हो लय हुशार आहे महाराष्ट्रातली जनता. आणि ते चिन्ह काय नसतं, हे आता तुम्हाला खूप वेळ झाला माझी माहिती. 1977 साली जनता पार्टीची स्थापना झाली, तेव्हा तर तुमचा टीव्ही पण नव्हता. 1 महिना होता निवडणुकीला. जयप्रकाश नारायणांनी सगळ्यांची मोठ बांधली होती, आणि पहिल्यांदा त्यांनी चिन्ह घेतलं नांगरधारी शेतकरी, आणि त्यांची घोषणा होती देशासाठी कष्टकरी नांगरधारी शेतकरी. आणलं सत्तेवर. लोकांच्या मनात असलं तरी इंदिरा गांधींचाही पराभव 1,80,000 मतांनी रायबरेलीत जयप्रकाश नारायणांच्या हातात. अलाहाबादचा बादशाह ओळखला जायचा हिम्मती नंदन बहुगुणा, तेही 1,80,000 मतांनी आणले होते. ग्वाल्हेर मध्ये अटल बिहारी वाजपेयी 1,80,000 मतांनी आणले होते. लोकांचा काही भरोसा नसतो, लोक इथपर्यंत सहन करतात, याच्यावरती गेले की कापून टाकतात. महाराष्ट्रात ती गेली. सर अजित पवारांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतो, त्यानंतर तेजस्विनी पंडितने देखील ट्विट केलं, महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही, ही जनता हे सब जानती है. असं आहे की महाराष्ट्रातला ऍक्टर असो, कलाकार असो, साहित्यिक असो, अहो या सगळ्या क्षेत्रामध्ये शरद पवार आहेत ना. कुठल्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष किंवा त्यांना निमंत्रित केलं अजित पवारांना? इथलं साहित्य संमेलन असो, इथलं नाट्य संमेलन असो, इथली नाट्य परिषद असो. म्हणून मी सांगितलं
बहुआयामी व्यक्तिमत्व आहे ते. प्रचंड वाचन, प्रचंड ज्ञान. बीकेसी उदाहरण देतो, मला माहित नसेल, ते सिंगापूरला गेले होते. सिंगापूरला एक पुस्तक वाचलं त्यांनी आणि हे त्यांना ते एक नवीन सिटी अशी त्यांच्या मनात आली. उतरले विमानातनं, लगेच कॅबिनेटला गेले. कॅबिनेट मधनं सगळ्या सेक्रेटरीला मला येऊन भेटा. त्यांना सगळ्यांच्या मनात घातलं की आपल्याला बीकेसी मध्ये हे बनवायचंय. सगळ्या सेक्रेटरीने विरोध केला. ते म्हणाले आपण बनवायचं म्हणजे बनवायचं. आणि आजची बीकेसी जी मुंबईत उभी आहे ना, सर्वात महागडी वास्तू जिथे मिळते, ती देण महाराष्ट्राला आणि मुंबईला दिली आहे शरद पवारांनी. सर पार्टी फंड पे भी दावा करने वाले. अरे छोड़ो यार, सब पे दावा करने दो. हम वड़ा पाव खा के जिंदा रहने वाले आदमी है, सब पाव खाएंगे. हमको थोड़ी 5 स्टार लगता है खाने के लिए. अरे भूखे पेट लड़ेंगे उसके लिए जिसने हमको हमारा निर्माण किया है. सब पे दावा बोलने दो उसको, सब पे. शरद पवार पे तो दावा नहीं बोल सकते ना अभी. ताकत तो शरद पवार है. उनको तो सिर्फ क्या फंड, बिल्डिंग यही दिखती है. शरद पवार का दिल नहीं दिखा उनको. दिल तोड़ के चल दिए. जर अजित पवार गटाकडनं पक्ष कार्यालयावरती आणि फंडावर दावा जाऊ शकतो का? जाऊ दे, त्याला जो दावा करायचा आहे तो करू द्या. महाराष्ट्राच्या जनतेला समजून तर द्या त्यांच्या मनात किती द्वेष होता शरद पवारांबद्दल. तो परवा दिसला द्वेष. मग माझ्यावर टीका केली की हा घरचा मा करतो. शरद आजपर्यंत अजित पवारांनी एक्सप्लेनेशन दिले. काय एक्सप्लेनेशन द्यायला बाहेर आले? मी नागपूर बोललो होतो तर तुमच्या मनातलं, तुमच्या हृदयातलं खरं बाहेर आलं. खरं. आणि मी भांडत लावत नाही. तर तुम्ही शरद पवारांना छळलंय, त्याचे भोग तुम्हाला भोगावेच लागतील.